हॅलो, वेलकम टू माय चॅनल स्टडी बेस्ट. तर आज आपण सायन्स 1 या विषयाचा मार्च 2020चा क्वेश्चन पेपर जो आहे त्याचे सर्व आन्सर पाहणार आहे. तर सर्वात पहिला क्वेश्चन पहा, MCQ आहे क्वेश्चन 1A. त्यामधला पहिला क्वेश्चन, अकॉर्डिंग टू मेंडेलीज पिरियडिक लॉ प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक नंबर, ॲटॉमिक मासेस, डेन्सिटी आणि बॉइलिंग पॉईंट. तर याचा आन्सर ॲटॉमिक मासेस येईल. यामध्ये कन्फ्यूज होऊ शकतं की मॉडर्न पिरियडिक टेबल आणि मेंडेलीज पिरियडिक लॉ. मेंडेलीज पिरियडिक लॉ हा कधी ॲटॉमिक मासेस रिलेटेड आहे, म्हणून याचा आन्सर बी येईल. त्यानंतर सेकंड जे MCQ आहे, द वेपर कंटेन इन द एअर इज मेजर्ड युजिंग अ फिजिकल क्वांटिटी कॉल्ड ॲज. तर ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी, रिलेटिव्ह ह्युमिडिटी, ड्यू पॉईंट आणि ह्युमिडिटी. तर याचा आन्सर येतं ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी. ऑप्शन ए इज करेक्ट. ॲब्सोल्यूट ह्युमिडिटीची ही डेफिनेशनच आहे, त्याच्यामुळं ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन. त्यानंतर थर्ड MCQ पहा, फॉर द नॉर्मल ह्युमन आय द नियर पॉईंट इज ॲट -20 सेंटीमीटर. तर याचा आन्सर येतं 25. हे सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. ह्युमन आयमधलं आपल्याला MCQमध्ये खूप वेळेस विचारलेलं आहे, म्हणून ऑप्शन सी दॅट इज 25 इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर फोर्थ MCQ पहा, द ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट क्लोजर टू अस इज डॅडॅस इज आवर गॅलेक्सी. तर आपल्याला ऑप्शन्स दिलेले आहेत, मार्स, वेनस, ज्युपिटर आणि मून. तर अर्थपासून सर्वात जवळचं कोणतं आहे, तर मून हे सर्वात जवळचं आहे, म्हणून ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन. त्यानंतर फिफ्थ MCQ पहा. फिफ्थ MCQमध्ये इन द वेलफेअर टेबल मेथड द पार्टिकल्स ऑफ गॉंग आर सेपरेटेड बाय डॅडॅश सेपरेशन मेथड. तर यामध्ये 4 पर्याय दिलेले आहेत, मॅग्नेटिक, फ्लोटेन्शन, हायड्रॉलिक आणि ग्रॅव्हिटेशनल. याचा ऑप्शन डी करेक्ट आहे, ग्रॅव्हिटेशनल हे आहे. त्यानंतर पहा नेक्स्ट क्वेश्चन 1B. क्वेश्चन 1B जो आहे तो आहे आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. 5 मार्क्सचा क्वेश्चन आहे. त्यामधला पहिला पहा, फाइंड द ऑड मॅन आउट. व्होल्टमीटर, ॲमीटर, थर्मोमीटर आणि गॅल्व्होमीटर. तर याचा आन्सर येतो ऑप्शन सी, कारण थर्मोमीटर हा फक्त आहे जो टेम्परेचर मेजर करण्यासाठी आहे, बाकीचे सगळे वेगवेगळे आहेत. त्यानंतर थर्मोमीटर येईल वरच्याच आन्सर. त्यानंतर कंप्लीट द कोरिलेशन. अल्किनचं दिलेलं आहे C+C आणि अल्काईन, तर अल्काईनचं काय येणार आहे, ट्रिपल बॉन्ड येणार. म्हणजेच कसे C ट्रिपल बॉन्ड म्हणजे 3 रेषा आणि C हे आपलं आन्सर येईल सेकंड क्वेश्चनचं. त्यानंतर थर्ड जर क्वेश्चन पहा, स्टेट ट्रू ऑर फॉल्स द फ्रिक्वेन्सी ऑफ AC इज 50 हर्ट्स. तर हे विधान बरोबर आहे, त्याच्यामुळे याचा आन्सर ट्रू येईल. त्यानंतर फोर्थ आहे मॅच द कॉलम. द वेवलेंथ ऑफ रेड लाईट. या ठिकाणी 3 ऑप्शन दिलेले आहेत, 600 नॅनोमीटर, 700 नॅनोमीटर आणि 500 नॅनोमीटर. तर याचा आन्सर येतं 700 नॅनोमीटर. ऑप्शन बी हे करेक्ट आहे. ऑप्शन बी जे आहे यामधलं करेक्ट आहे, 700 नॅनोमीटर. त्यानंतरचा जो फिफ्थ आहे, नेम द आर्टिफिशियल सॅटेलाइट सेंड बाय रशिया इन स्पेस. तर याचा आन्सर आहे स्पुटनिक. हे तुम्हाला सरांना पाठ पाहिजे, स्पुटनिक लक्षात ठेवायचं आहे. स्पुटनिक हे आन्सर आहे. हे सर्व होते आपले पहिले MCQ क्वेश्चन 1A आणि क्वेश्चन 1B. त्यानंतर आपण पाहणार आहे क्वेश्चन 2A जो आहे आपला गिव्ह सायंटिफिक रिझन. त्यामध्ये एनी 2 विचारलेलं असतं. त्यामधला पहिला सायंटिफिक रिझन बघा काय दिलेला आहे, द वेट ऑफ ॲन ऑब्जेक्ट चेंजेस फ्रॉम प्लेस टू प्लेस थ्रू इट्स मास इज कॉन्स्टंट. म्हणजे इथं विचारतं आहे की जे वेट आहे आपलं सारखं चेंज होत असतं, पण मास जे आहे हे मात्र कॉन्स्टंट राहतं. तर याचं आन्सर आहे मास इज अ फंडामेंटल क्वांटिटी हुज व्हॅल्यू रिमेन्स द सेम एव्हरीवेअर. मास हे कधी चेंज होत नसतं. तुम्ही कुठल्याही प्लॅनेटवर जा, कुठेही जा, हे मास कायम सेम राहतं. हेन्स द मास ऑफ ॲन ऑब्जेक्ट ऑन अर्थ विल नॉट चेंज फ्रॉम प्लेस टू प्लेस. तसेच जर आपण वेटबद्दल जर बघितलं तर वेट ऑफ ॲन एनी ऑब्जेक्ट इज अ प्रोडक्ट ऑफ मास आणि ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलेशन. वेटचं आपला फॉर्म्युला किंवा डेफिनेशन काय म्हणतो, हे काय आहे, प्रोडक्ट ऑफ मास आणि ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलेशन आहे. मग याचा फॉर्म्युला आपण काय म्हणू शकतो, वेटला आपण W ने डिनोट केलं किंवा F ने डिनोट केलं, एक प्रकारचा फोर्सच आहे. तर याचं फॉर्म्युला येईल M×G. M काय आहे, आपलं मास आहे, जे की कॉन्स्टंट आहे. पण जी व्हॅल्यू आहे, जीची व्हॅल्यू आपल्याला सर्वांना माहीत आहे की जीची व्हॅल्यू चेंज होत असते, त्यामुळे आपलं वेटसुद्धा चेंज होणार. जर आपलं वेट
अर्थवर वेगळा असणार, आपल्या मूनवर वेगळा असणार किंवा दुसऱ्या प्लॅनेटवर गेलं तर तिथं वेगळा असणार, कारण त्या ठिकाणी आपली जीची व्हॅल्यू चेंज होत राहते. म्हणून थर्ड पॉईंट बघा काय दिलेला आहे, ॲज द वेट डिपेंड्स ऑन द व्हॅल्यू ऑफ ॲक्सेलेरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी विच चेंजेस फ्रॉम प्लेस टू प्लेस. म्हणजे जीची व्हॅल्यू ही चेंज होत राहते. द वेट ऑफ अन ऑब्जेक्ट चेंजेस फ्रॉम प्लेस टू प्लेस वेअर ॲज द मास इज ऑलवेज कॉन्स्टंट. मास हे कॉन्स्टंट असतं. वेट कशामुळे चेंज होतं, ड्यू टू व्हॅल्यू ऑफ जीमुळे चेंज होतं, आणि जी काय आपल्या वेटच्या फॉर्म्युल्यामध्ये आहे. त्यानंतरचा सेकंड सायंटिफिक रिझन बघा काय क्वेश्चन आहे. स्टार्स ट्विंकल बट डू नॉट सी द ट्विंकलिंग ऑफ प्लॅनेट्स. जे आता प्लॅनेट जे आहेत ते ट्विंकल होत नाहीत, पण आपल्याला स्टार्स जे आहेत ते ट्विंकल झालेले दिसतात. याचं रिझन आपल्याला सांगायचं आहे. तर द प्लॅनेट्स बीइंग क्लोजर टू द अर्थ डू नॉट अपिअर ॲज अ पॉईंट सोर्स ऑफ लाईट. जे जवळ असतात अर्थपासून ते पॉईंट सोर्स ऑफ लाईट असतात. द प्लॅनेट कवर्स अ स्मॉल सर्क्युलर एरिया इन स्पेस वेन व्ह्यूड फ्रॉम अर्थ. जेव्हा आपण अर्थवरून बघतो, जे प्लॅनेट जे असतं ते स्मॉल सर्क्युलर एरिया कवर करत असतो स्पेसमधला. सो इवन इफ लाईट फ्रॉम वन पॉईंट इन अ सर्क्युलर डिस्क इज ब्लॉक, लाईट फ्रॉम अदर पॉईंट्स रिचेस आवर आईज. समजा एखाद्या पॉईंटमधले समजा आपला जर ब्लॉक जरी झालं तरी दुसऱ्या पॉईंटमधून आपल्याला ते आपल्या डोळ्यापर्यंत पोहोचलेलं जातं. ॲज द लाईट फ्रॉम द प्लॅनेट्स आर नॉट कम्प्लिटली ब्लॉक फ्रॉम आवर साईट. म्हणजे ही प्लॅनेटचं जे लाईट आहे ही आपल्या कम्प्लिटली ब्लॉक होतच नाही, म्हणजे आपल्या डोळ्याला ती आय साईटला ती दिसते. त्यामुळं ॲज द लाईट फ्रॉम प्लॅनेट्स आर नॉट कम्प्लिटली ब्लॉक फ्रॉम आवर साईड दे डू नॉट ट्विंकल. त्यामुळे ते ट्विंकल झालेले आपल्याला दिसत नाहीत. तर आपण स्टार्सचं बघितलं. स्टार्स ऑन अदर हँड्स आर पॉईंट साईज्ड ऑब्जेक्ट असतात. त्यामुळे ते काय असतात, ट्विंकल होत असतात. ट्विंकल कशामुळे त्याच असतात, बाय ॲटमॉस्फिरिक रिफ्रॅक्शन ऑफ लाईटमुळे ते ट्विंकल होत असतात आणि ते आपल्याला दिसत असतात. त्यानंतरचा थर्ड जो सायंटिफिक रिझन आहे त्याचं क्वेश्चन पाहूया काय आहे. एलिमेंट्स बिलॉंगिंग टू द सेम ग्रुप हॅव द सेम व्हॅलेन्सी. म्हणजे सेम ग्रुपमध्ये असेल तर त्याची व्हॅलेन्सी सेम असणार. हे असं याचं रिझन आपल्याला विचारलेलं आहे. याचा आन्सर पाहूया. पहिल्यांदा आपल्याला व्हॅलेन्सी म्हणजे काय हे आपल्याला सांगायचे शॉर्टमध्ये. द व्हॅलेन्सी ऑफ ॲन एलिमेंट इज डिटरमाइंड बाय द नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन इन द आउटरमोस्ट सेल ऑफ ॲन ॲटम ऑफ ॲन ऑब्जेक्ट. म्हणजे कुठलाही ॲटम घेतला, समजा आपण सोडियम घेतला, तर सोडियम घेतल्यानंतर त्यामधला जो शेवट इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन जे असतं 281 आहे, 11 त्याचा ॲटॉमिक नंबर आहे. त्यामुळे तर त्याच्या व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनमध्ये व्हॅलेन्स जे इलेक्ट्रॉन आहेत म्हणजे जे शेवटच्या शेलमध्ये इलेक्ट्रॉन किती आहेत, 1 आहे. त्यामुळे त्याच्यावर डिपेंड असते व्हॅलेन्सी. त्याची व्हॅलेन्सी काय असते, 1 असते. आता त्यानंतर आपण ॲक्च्युअल आपला आन्सर सांगू. ऑल द एलिमेंट्स इन अ ग्रुप हॅव द सेम नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स. म्हणजे जर तुम्ही एका ग्रुपमध्ये जर कन्सिडर केलं तर प्रत्येकामध्ये जे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन, जे शेवटचं जे शेलमधलं जे इलेक्ट्रॉन्स असतात ते सर्वांना सेम आहे एका ग्रुपमध्ये. त्यामुळे काय होणार, देअरफॉर एलिमेंट्स इन द सेम ग्रुप शुड हॅव सेम व्हॅलेन्सी. म्हणजे जर ग्रुप 1मध्ये जर बघितलं, समजा व्हॅलेन्सी जर सर्वांची व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 1 असेल तर ऑब्वियसली सर्वांची व्हॅलेन्सीसुद्धा 1 होणार. तसेच ग्रुप 2मध्ये जर 2 असेल व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन तर सगळ्यांची व्हॅलेन्सीसुद्धा 2 होणार. तसंच एक एक्झाम्पल पण आपण सांगू शकतो. द एलिमेंट्स ऑफ ग्रुप 1 कंटेन ओनली 1 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. द व्हॅलेन्सी ऑफ एलिमेंट्स इन अ ग्रुप इज 1. सिमिलरली फॉर ग्रुप 2 द व्हॅलेन्सी इज 2 असं होणार आहे. म्हणजे यावरून आपण सांगू शकतो जेवढे आपले व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आहेत त्याच्यावरच आपली व्हॅलेन्सी आहे. हे होतं याचा आन्सर. त्यानंतरचा जो नेक्स्ट क्वेश्चन आहे, हे झाले 3 सायंटिफिक रिझन. त्यानंतरचा क्वेश्चन 2B जो असतो, आन्सर द फॉलोइंग एनी 3. म्हणजे या ठिकाणी आपल्याला 5 क्वेश्चन विचारले जातात, त्यापैकी 3 सॉल्व्ह करायचे असतात. त्यामध्ये 2-2 मार्क्सचे क्वेश्चन आहेत. पहिला जो क्वेश्चन आहे तो न्यूमरिकल आहे. प्रॉब्लेम आहे, हाऊ मच हीट एनर्जी इज नेसेसरी टू राईज द टेम्परेचर ऑफ 5 किलोग्राम ऑफ वॉटर फ्रॉम 20 डिग्री सेल्सिअस टू 100 डिग्री सेल्सिअस. हीटमधला एक्झाम्पल आहेत. हीटमधले काही काही एक्झाम्पल थोडे डिफिकल्ट आहे, पण हे एक्झाम्पल खूप इझी आहे, आपल्या बुकमधलंच आहे, सॉल्ड एक्झाम्पल आहे. पहा याचा आन्सर. पहिल्यांदा आपल्याला गिवन काय दिलेलं आहे, पहिल्यांदा मास दिलेला आहे, म्हणून आपण स्मॉल एमनं कन्सिडर करू. स्मॉल एम इज इक्वल टू 5 kg. आणि सी काय दिलेलं आहे, 1 किलो कॅलरी पर किलोग्रॅम डिग्री सेल्सिअस हे युनिट आहे. अँड चेंज इन टेम्परेचर आपल्याला दिलेलं आहे. डेल्टा टी आपण काढू शकतो, कारण आपल्याला 20 डिग्री सेल्सिअस टू 100 डिग्री सेल्सिअस दिलेलं आहे. म्हणजे T2 - T1 असतं डेल्टा टी. म्हणजे 100 - 20 म्हणजे 80 डिग्री सेल्सिअस येणार आहे डेल्टा टी. आता आपल्याला विचारलेलं हाऊ मच हीट एनर्जी, म्हणजे एनर्जी इज टू बी सप्लाइड टू वॉटर इज इक्वल टू एनर्जी गेन बाय वॉटर येणार. म्हणजेच याचा फॉर्म्युला काय आहे येणार,
सी आणि डेल्टा टी. तर आपल्याला फॉर्म्युला लक्षात यायला पाहिजे कोणता यूज करायचा आहे. आपलं जे गिव्हन डेटा जे दिलेला आहे त्यावरून आपण फॉर्म्युला फाइंड करू शकतो. तर आपला फॉर्म्युला काय आहे, एम सी डेल्टा टी. सर्व व्हॅल्यू आपल्याला दिलेल्या आहेत. एमची व्हॅल्यू म्हणजे मासची व्हॅल्यू 5 दिलेली आहे, सीची व्हॅल्यू दिलेली आहे 1 आहे आणि डेल्टा टीची व्हॅल्यू 80 डिग्री सेल्सिअस आलेली आहे. मग 5 × 1 × 80 जर सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन केलं तर 400 येतं. मग आपल्याला काय विचारलेलं आहे, हीट एनर्जी म्हणजे त्याचं युनिट काय असणार, किलो कॅलरी. म्हणून शेवटी आपल्याला फुल आन्सर लिहायचं आहे. हेन्स द हीट एनर्जी नेसेसरी टू राईज द टेम्परेचर ऑफ वॉटर इज इक्वल टू 400 किलो कॅलरी. त्यानंतरचं आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू काय दिलेलं आहे. ऑब्झर्व द गिव्हन फिगर ऑफ फ्लेमिंग्स राईट हँड रूल. फ्लेमिंग्स राईट हँड रूलचे आपल्याला खाली एक फिगर दिलेली आहे आणि राईट द लेबल्स ऑफ ए अँड बी करेक्टली. तर या ठिकाणी तुम्हाला हात दिसत आहे, राईट हँड दिसत आहे. त्यामध्ये तुम्हाला 3 पोझिशन आपल्याला माहीत पाहिजे सर्वांना. फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल, राईट हँड रूल तसंच थंब रूल हा पार्ट असणे गरजेचं आहे, कारण आपल्याला एक्झामला खूप वेळेस विचारलेलं आहे. तर यामध्ये आपल्याला राईट हँड रूल विचारलेला आहे. फ्लेमिंग्स राईट हँड रूलमध्ये त्यांनी आपल्याला मोशन ऑफ कंडक्टरचा आपल्याला त्यांनी फील करून दिलेलं आहे. त्यानंतर दुसरे जे 2 बोट आहेत त्यामध्ये ए आणि बी दिलेले आहे आणि ते आपल्याला फील करायचं आहे. तर याची आपण डायग्राम पाहूया. ते आपल्याला फक्त आन्सर डायग्राम आपल्याला परीक्षेमध्ये काढायचं नाही आहे, फक्त ए आणि बीच्या ठिकाणी आपल्याला फील करायचं आहे. तर बघा काय येणार, मोशन ऑफ कंडक्टरवर दिलेलं आहे. पहिल्या बोटाचं काय येणार, डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड येणार आणि जे दुसरं आहे मिडल फिंगर जे आहे ते डायरेक्शन ऑफ द इंड्यूस्ड करंट येणार. तर हे आपल्याला लक्षात यायला पाहिजे. काही जण फक्त असं लिहितात की मॅग्नेटिक फील्ड लिहितात पहिल्या बोटला आणि दुसऱ्या मिडल फिंगरला काय लिहितात, इंड्यूस करंट लिहितात. पण हे चुकीचं आहे. त्या ठिकाणी आपल्याला लिहावे लागेल व्यवस्थित की डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड असं लिहावं लागेल आणि डायरेक्शन ऑफ इंड्यूस, डायरेक्शन ऑफ ह्या सुद्धा महत्त्वाचा वर्ड आहे. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन पाहूया काय आहे. ऑब्झर्व द फॉलोइंग ग्राफ अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. आपल्याला आता हा ग्राफ दिलेला आहे, हिट चॅप्टरमधला आहे. आपल्याला या ग्राफवर कधी कधी क्वेश्चन पण विचारतात. तर या रिलेटेड क्वेश्चन विचारलेले आहेत पहा. ग्राफमध्ये आपल्याला एक्स ॲक्सिसवर टेम्परेचर दिसत आहे, वाय ॲक्सिसवर व्हॅल्यूम दिसत आहे आणि ग्राफवरून आपण काय सांगू शकतो त्यावर क्वेश्चन विचारलेत ते आपण आन्सर करण्याचा प्रयत्न करू. पहिला क्वेश्चन बघा काय दिलेलं आहे, नेम द प्रोसेस रिप्रेझेंट इन फिगर. तर सर्वांना प्रोसेस आहे, सर्वांना माहीत ह्या ग्राफहून कळाली असेल. ही आहे, याचा आन्सर आहे ॲनोमॅलियस बिहेवियर ऑफ वॉटर. ॲनोमॅलियस बिहेवियर ऑफ जे वॉटर आहे ते या आपल्याला डायग्राममधून दिसते. जर तुम्ही टेम्परेचर बघितलं की एक स्पेसिफिक पॉईंटमध्ये 0 to 4 डिग्री सेल्सिअसमध्ये पुन्हा ते चेंज होत आहे. त्यानंतर सेकंड जो क्वेश्चन पाहिला त्यामध्ये काय आहे, ॲट व्हॉट टेम्परेचर डज द प्रोसेस टेक्स प्लेस. तर कोणत्या प्रोसेस, द प्रोसेस टेक्स प्लेस बिटवीन द टेम्परेचर इंटरवल बिटवीन 0 डिग्री सेल्सिअस टू 4 डिग्री सेल्सिअस. या ग्राफमध्ये बघा 0 डिग्री सेल्सिअस टू 4 डिग्री सेल्सिअसमध्ये या ॲनोमॅलियस बिहेवियर होत असते. हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. ॲनोमॅलियस बिहेवियर म्हणजे पूर्ण त्यावेळेस वॉटर उलट्या पद्धतीनं जे आपलं जी ओरिजिनल आहे मेथड जी आहे त्याची जी प्रॉपर्टी आहे त्याच्या उलट पद्धतीने ॲनोमॅलियस बिहेवियरमध्ये होत असतं. हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. तर आपल्याला एक्झाममध्ये काय करायचं आहे, हे फक्त 2 मार्क्सचं आहे. त्यामुळे पहिल्याचं हे आन्सर डायरेक्ट लिहायचं आहे की ॲनोमॅलियस बिहेवियर ऑफ वॉटर या फिगरमध्ये दाखवलेलं आहे आणि सेकंडमध्ये लिहायचं की आपल्याला द प्रोसेस टेक्स प्लेस बिटवीन टेम्परेचर इंटरवल ऑफ 0 डिग्री सेल्सिअस टू 4 डिग्री सेल्सिअस. फक्त 2 मार्क्सचा क्वेश्चन आहे, एवढंच आन्सर सफिशियंट आहे. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन पहा, कंप्लीट द फॉलोइंग गिवन केमिकल रिॲक्शन. तर काय रिॲक्शन दिलेली आहे बघा, CuSO4 ॲक्वियस प्लस Fe सॉलिड गिव्ज. आपल्याला प्रोडक्ट काढायचे आहेत आणि नेम द टाईप्स ऑफ रिॲक्शन दिलेलं आहे. म्हणजे वरच्यासाठी आपले 1 मार्क आहे, तर टाईप ऑफ रिॲक्शन ओळखण्यासाठी 1 मार्क आहे. तर याची रिॲक्शन आपण अगोदर लिहूया. CuSO4 ॲक्वियस प्लस FeS इज गिव्ज FeSO4 आणि ॲक्वियस येणार आणि धिस रिॲक्शन इज कॉल्ड ॲज काय, डिस्प्लेसमेंट रिॲक्शन म्हणतात. या रिॲक्शनला काय म्हणतात, डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. वरती FeSO4 ॲक्वियस सोल्युशन तर लिहिलेलं आहे, प्लस यामध्ये जी मी काढलेली आहे स्लाईड, त्या स्लाईडमध्ये तुम्ही बघत आहे कॉपर लिहायचं विसरलेलं आहे. त्या ठिकाणी कॉपर तुम्ही ॲड करा. या ठिकाणी Cu पण आहे आणि Cuची स्टेट काय येणार, सॉलिड स्टेट येणार. तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. आणि या रिॲक्शनला काय म्हणतात, दिस रिॲक्शन इज अ डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. त्यानंतर पहा नेक्स्ट क्वेश्चन पहा, राईट अ शॉर्ट नोट ऑन अलॉईंग. तर अलॉईंगवर आपला शॉर्ट नोट लिहायची आहे. तर पहिल्यांदा अलॉय म्हणजे काय पाहिजे याची आपण डेफिनेशन लिहू. द होमोजिनियस मिक्सचर फॉर्म बाय मिक्सिंग मेटल विथ अदर मेटल्स और नॉन मेटल्स इन अ सर्टन प्रपोर्शन इज कॉल्ड अलॉय. अलॉय आपण 9th स्टँडर्डपासून बघितलेलं आहे. अलॉय काय आहे, एक प्रकारचं मिक्सचर असतं, एक मेटलचं विथ अदर मेटल बरोबर किंवा नॉन मेटल बरोबर असतं, त्याला अलॉय म्हणतात.
तर मेजॉरिटी ऑफ मेटॅलिक सबस्टन्सेस यूज्ड प्रेझेंटली आर इन द फॉर्म ऑफ अलायज. जेवढे आत्ताचे आहेत मेटॅलिक सबस्टन्सेस ते काय आपण अलायमध्ये यूज करतो. द मेन इंटेन्शन बिहाइंड धिस इज टू डिक्रीज द इंटेन्सिटी ऑफ करोजन ऑफ मेटल्स. आपल्याला खूप वेळेस प्रॉब्लेम होतो, खूप डिव्हाइसमध्ये आपण जे मेटल्स यूज करतो त्यामध्ये करोजन होत असतं, तर त्याची इंटेन्सिटी कमी करण्यासाठी, पूर्णपणे कमी होऊ शकत नाही पण त्याची इंटेन्सिटी कमी होण्यासाठी आपण त्याचे अलॉय वापरतो आहे. तर एक एक्झाम्पल पण आपण सांगू शकतो. फॉर एक्झाम्पल, ब्रॉन्झ इज ॲन अलॉय फॉर्म फ्रॉम 90% कॉपर अँड 10% टिन. तर 90% कॉपर अँड 10% टिन ह्या दोघांचं कॉम्बिनेशन घेऊन आपण एक अलॉय तयार करतो, दॅट इज ब्रॉन्झ. आणि ब्रॉन्झ काय होतं, ब्रॉन्झ स्टेटस डू नॉट गेट अफेक्टेड बाय द सन अँड रेन. मग कुठले जे सन आणि रेनमुळे काय होत असतं, आपलं करोजन होत असतं, तर त्याचा इफेक्ट या ब्रॉन्झवर होत नाही. स्टेनलेस स्टील डज नॉट गेट स्टेन्स विथ एअर ऑर वॉटर अँड ऑल्सो डज नॉट रस्ट. त्याच्यामुळे ते रस्ट होत नाही. इट इज ॲन अलॉय मेड फ्रॉम 74% आयर्न अँड 80% क्रोमियम अँड 8% कार्बन. या ठिकाणी मी 2 एक्झाम्पल दिले, तुम्हाला 2 एक्झाम्पल द्यावंच असं काही नाही. तुम्ही एक एक्झाम्पल कुठले सांगू शकता, त्याच्यामध्ये कसं यूज होतं आणि कशामुळे ते करोजन होत नाही हे एक एक्सप्लेन करू शकता एक एक्झाम्पलच्या दृष्टीने. इन रिसेंट टाइम्स व्हेरियस टाईप्स ऑफ अलॉयज आर युज्ड फॉर मेंटेनिंग कॉईन्ससाठी सुद्धा हे गंजुने म्हणून वापरले जातात. तर तुम्हाला कुठलेही 4 पॉईंट्स लिहायचे आहे. पहिल्यांदा अलॉयची डेफिनेशन लिहायची आहे, पुन्हा अलॉयचं यूज काय लिहायचं आहे, एखादं एक्झाम्पल सांगायचं आहे, आणि यामध्ये शॉर्ट नोट्स म्हणजे तुम्ही फक्त 4 पॉईंट्स म्हणजे 2 मार्क्ससाठी 4 पॉईंट लिहिले तरी सफिशियंट आहेत. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन पहा काय आहे. हे झाले 5 क्वेश्चन. आता क्वेश्चन 3 जो आहे, आन्सर द फॉलोइंग एनी 5. तर हा खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. 8 क्वेश्चन येतात, जवळपास प्रत्येक चॅप्टरचा यामध्ये एक क्वेश्चन असतो. तर या 8 पैकी आपल्याला 5 सॉल्व करायचे आहेत. त्यापैकी पहिला जो क्वेश्चन आहे तो पहा. An element has its electronic configuration is 282. Now answer the following. म्हणजे आपल्याला एक एलिमेंट सांगितलेलं आहे, त्याचं कॉन्फिगरेशन दिलेलं आहे फक्त आपल्याला 282. त्यावरून आपल्याला क्वेश्चनचा आन्सर करायचं आहे. पहिला क्वेश्चन बघा, व्हॉट इज द ॲटॉमिक नंबर ऑफ दिस एलिमेंट. त्याचा ॲटॉमिक नंबर काय आपल्याला विचारलेला आहे. ऑब्वियसली 282 म्हणजे ते आपण सहज सांगू शकतो 2 + 8 + 2 म्हणजे 12 ॲटॉमिक नंबर असणार आहे. आणि व्हॉट इज द ग्रुप ऑफ एलिमेंट काय असणार आहे, हे 12चं नंबर मॅग्नेशियम आहे, त्याचा ग्रुप कोणता असणार. तसेच टू विच प्रेड डज द एलिमेंट बिलॉंग, कोणत्या प्रेडमध्ये असणार आहे, त्याचा ग्रुप असणार सेकंड, तर प्रेड असणार थर्ड. म्हणजे आपल्याला पिरियडिक टेबलसुद्धा आपल्याला डोळ्यासमोर यायला पाहिजे. त्याचा आन्सर आपण असं लिहायचं, अँड एलिमेंट हॅज इट्स इलेक्ट्रॉनिक्स कॉन्फिगरेशन हॅज 282. आता 3 मार्क्सचा क्वेश्चन आहे, म्हणजे प्रत्येक क्वेश्चनला एक मार्क आहे. पहिला आन्सर तुम्ही एवढं जरी लिहिलं, द ॲटॉमिक नंबर ऑफ अन एलिमेंट इज 12. मॅग्नेशियम लिहायची सुद्धा गरज नाही, कारण विचारलेलं नाही आपल्याला. फक्त 12 जरी लिहिलं तरी हे 1 मार्क भेटला. त्यानंतर द ग्रुप नंबर ऑफ दॅट एलिमेंट इज सेकंड. हे आपल्याला व्हिज्युअलाइज करता यायला पाहिजे मॉडर्न पिरियडिक टेबल. त्यानुसार आपण सांगू शकतो सेकंड ग्रुपमध्ये आहे. अँड द एलिमेंट बिलॉंग्स टू द थर्ड प्रेडमध्ये आहे आपण सांगू शकतो. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन पहा. Observe the given figure shows the orbit of a planet moving around the sun and write the 3 laws related to it. तर आपल्याला आणि डायग्राम दिलेली आहे पहा, द ऑर्बिट्स ऑफ प्लॅनेट मुव्हिंग अराउंड द सन. तर डायग्राम बघितल्या आपल्याला कळत आहे की ही डायग्राम आपली काय आहे, फर्स्ट चॅप्टर जो आहे आपला ग्रॅव्हिटेशन त्या चॅप्टरमधली आहे, दॅट इज केपलर्स लॉवर रिलेटेड ही डायग्राम आहे. आपण खूप वेळेस बघितले आहे, या डायग्रामवर क्वेश्चनसुद्धा विचारले जाऊ शकतात. तर या ठिकाणी आपल्याला डायरेक्ट फक्त लॉ सांगायचे आहेत, आपल्याला एक्सप्लेन पण करायचे नाहीत, फक्त लॉ सांगायचे आहेत. या ठिकाणी मी पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे केपलर्स फर्स्ट लॉ लिहायचा आपल्याला. द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन इलिप्स विथ सन ॲट वन ऑफ द फोकाय. हे आपला केपलर्स फर्स्ट लॉ आहे. जो लॉ आहे तो एकदम व्यवस्थित करायचा. यामध्ये खूप जणांची चूक होता, कारण असं वाटतं की त्यांना द ऑर्बिट ऑफ प्लॅनेट हा इज अन इलिप्स हे एक गिव्हन दिलेलं आहे, असं नाही आहे. हा एक लॉचा एक पार्ट आहे. तर दुसरा पार्ट हा आहे की द सन इज वन ऑफ द फोकाय. म्हणजे हे दोन्ही पॉईंट हा फर्स्ट लॉमध्ये यायला पाहिजेत. त्यानंतर केपलर्स सेकंड लॉ आहे, द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन स्वीप्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम. आणि केपलर्स थर्ड लॉ काय आहे, द स्क्वेअर ऑफ इट्स स्प्रेड ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड द सन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द क्यूब ऑफ मीन डिस्टन्स ऑफ प्लॅनेट फ्रॉम द सन. यामधले लॉ तुम्ही व्यवस्थित लिहून बघा, कारण खूप जण यामध्ये चुकतात. यामध्ये काही जण डायरेक्ट असं लिहितात की इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू क्यूब ऑफ डिस्टन्स बिटवीन प्लॅनेट अँड अर्थ असं म्हणतात. तिथं मीन डिस्टन्स आहे, हे खूप इम्पॉर्टंट आहे, त्यामध्ये आपले मार्क्स जातात. त्यामुळे या ठिकाणी केपलर्स लॉ तुम्ही एकदम व्यवस्थित करायचे आहेत. फक्त स्टेटमेंट जरी लिहिली याच्यामध्ये तरी तुम्हाला चालतील, प्रत्येक लॉला एक मार्क आहे. तुम्हाला एकदम व्यवस्थित स्टेटमेंट त्याचं लिहायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट आपण पाहू क्वेश्चन काय दिलेलं आहे. थर्ड क्वेश्चन बघा काय दिलेलं आहे. रीड द गिव्हन पॅसेज अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन.
तर आपल्याला एक पॅसेज दिलेला आहे. पॅसेज आहे आपल्या इलेक्ट्रिक इफेक्ट ऑफ करंट जो आहे चॅप्टर त्यावर रिलेटेड आहे. त्या खूप आपल्या चॅप्टरमधलाच आहे, त्यामुळे काही नवीन नाही आहे यामध्ये. पण त्याचे क्वेश्चन्स आपण डायरेक्टली जरी पॅसेज जरी नसला तरी आपण सांगू शकतो. असे क्वेश्चन्स आहेत बघा. नेम द 2 वायर्स हॅव्हिंग अ पोटेन्शियल डिफरन्स 220 व्होल्ट. तर आपल्या दुसऱ्या लाईनमध्येच तुम्हाला दिसत आहे याचं लाईव्ह आणि न्यूट्रल येणारे आन्सर. पुन्हा व्हॉट इज शॉर्ट सर्किट आपल्याला सांगायचं आहे आणि राईट द फंक्शन ऑफ फ्यूज. वरचं वाचल्यानंतर तुम्हाला एक जनरल आयडिया येते आणि तुम्हाला वाक्यामध्ये तुम्हाला फक्त लिहायचं आहे याचे आन्सर. जसं आपलं इंग्लिशमध्ये जसं आपण लिहितो पॅसेजचे आन्सर तसं लिहायचं आहे. बघा याचे आन्सर. पहिल्याचं आन्सर काय येणार, द लाईव्ह अँड द न्यूट्रल वायर्स हॅव द पोटेन्शियल डिफरन्स ऑफ 220 व्होल्ट. याला 1 मार्क आहे. त्यानंतर सेकंड क्वेश्चन जो आहे त्याला सेकंड क्वेश्चन आहे आपला शॉर्ट सर्किट काय आहे विचारलेला आहे. ड्यू टू फॉल्ट इन द इक्विपमेंट और इफ द प्लास्टिक कोटिंग ऑन द लाईव्ह and the neutral wires gives away, the two wires come in contact with each other and large amount of current flows through its producing heat. हे आपल्याला शॉर्ट सर्किट माहीत आहे, त्यामुळे शॉर्ट सर्किट होते. हे तुम्ही पॅसेजून सुद्धा आन्सर लिहू शकता. त्यानंतर फ्यूजचा यूज सांगायचा आहे. फ्यूजचा यूज काय आहे, फ्यूज वायर प्रोटेक्ट सर्किट्स अँड अप्लायन्सेस बाय स्टॉपिंग द फ्लो ऑफ एनी एक्सेस ऑफ इलेक्ट्रिक करंट. एक्सेस ऑफ इलेक्ट्रिक करंट जो फ्लो होतं त्याच्यासाठी फ्यूज यूज होते. हे आपल्याला जनरल यूज पण माहिती आहे आणि पॅसेजवरून सुद्धा आपण आन्सर याचं करू शकतो. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन पहा काय आहे. फोर्थ जो क्वेश्चन आहे, ऑब्झर्व द गिवन फिगर अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. तर तुम्हाला डायग्राम बघायची आहे. ग्लास स्लॅबचे आहे आपले जे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट या चॅप्टरमधली आहे. नेम द प्रोसेस रिप्रेझेंटेड बाय द फिगर. आपल्याला कोणती प्रोसेस होते हे सांगायचे आहे. रिफ्लेक्शन होते, रिफ्रॅक्शन होते, काय होतं ते सांगायचं आहे. अँड स्टेट द 2 लॉज रिलेटेड टू द प्रोसेस. लॉस आपण ह्या प्रोसेस रिलेटेड आपल्याला सांगायचे. डायरेक्ट लॉ नाही सांगायचे, प्रोसेस रिलेटेड सांगायचे आहेत. तर याचा आन्सर आपण सांगू शकतो. पहिलं काय आहे, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. त्या डायग्राम आपल्याला कळते की रिफ्रॅक्शन ऑफ लाईट आहे. तर लॉज ऑफ रिफ्रॅक्शन लिहायचे आहेत. आता या ठिकाणी आपल्याला क्वेश्चन काय विचारलेला आहे, स्टेट द 2 लॉज रिलेटेड टू द प्रोसेस. म्हणजे प्रोसेसला रिलेट करून आपल्याला सांगायचं आहे. म्हणजे रिलेट करायचं म्हणजे काय करायचं आहे, आपल्याला तिथे नावं दिलेली आहेत, लेबल केलेलं आहे. सी डी नॉर्मल दिलेलं आहे. पुन्हा ए दिलेला आहे, ए पासून एअर मीडियम दिलेला आहे, ग्लास मीडियम बी मध्ये दिलेला आहे. तर तसं आपल्याला लॉ लिहायचा आहे. डायरेक्ट आपल्याला लॉ लिहायचा नाही आहे. आपल्याला लॉ माहीत आहे. द फर्स्ट लॉ काय आहे, इन्सिडेंट रे अँड रिफ्लेक्टेड रे ॲट द पॉईंट ऑफ इन्सिडन्स आर द अपोजिट साईड्स ऑफ द नॉर्मल टू द सरफेस, असं आपण म्हणतो. पण या ठिकाणी आपल्याला ते नावामध्ये लिहायचे. म्हणजे काय लिहायचे, इन्सिडेंट रे अँड रिफ्लेक्टेड रे ॲट द पॉईंट ऑफ इन्सिडन्स एन, आपल्या डायग्राममध्ये दिसते, आर ऑन द अपोजिट साईड्स ऑफ द नॉर्मल to the surface of the slab at that point, that is CD, surface of planet CD, and the 3 incident ray, refracted ray and the normal are in the same plane. हा आपला लॉ आहे. आपला शॉर्टमध्ये लॉ हाच लिहावा असं काही नाही. तुम्हाला तुमच्या वर्डमध्ये लॉला जरी लिहिला, कुठलेही मिस न करता लिहिलं तर आपण तुम्ही सांगू शकतो. फक्त आपण त्यामध्ये नावं मेन्शन करा, CD नॉर्मल हे केलेलं आहे. आणि दुसरा लॉ काय आहे आपला, फॉर अ गिवन पेअर ऑफ मीडिया हेअर एअर अँड ग्लास. आता एअर आणि ग्लास आपल्याला ऑलरेडी दिलेलं आहे, मग त्याला धरूनच आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे. द रेशिओ ऑफ साइन आय टू साइन आर इज अ कॉन्स्टंट. आपला स्नेल्स लॉ आहे. हेअर आय इज द काय अँगल ऑफ इन्सिडन्स आहे आणि आर इज द काय अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आहे. ठीक आहे. रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शन दोन्ही लॉ सेम आहेत, पण या ठिकाणी आपण रिफ्रॅक्शनबद्दल बोलतो त्यामुळे इथे रिफ्रॅक्शन येणार आहे. त्यानंतर नेक्स्ट पहा, 5th क्वेश्चन बघा. व्हॉट इज अन आर्टिफिशियल सॅटेलाइट, नेम एनी 2 टाइप्स ऑफ आर्टिफिशियल सॅटेलाइट अँड स्टेट देअर फंक्शन. आर्टिफिशियल सॅटेलाइट आपल्याला डेफिनेशन लिहायची आहे, याला 1 मार्क्स आहे. आणि एनी 2 टाइप्स ऑफ आर्टिफिशियल आपल्याला एक्सप्लेन करायला त्याचे फंक्शन सांगायचे, त्याला 2 मार्क्स आहेत आपल्याला. तर आपल्याला आर्टिफिशियल सॅटेलाइटची डेफिनेशन पहिल्यांदा बघा. अ मॅन-मेड ऑब्जेक्ट रिव्हॉल्विंग अराउंड अ प्लॅनेट इन अ फिक्स ऑर्बिट इज नोन ॲज आर्टिफिशियल सॅटेलाइट. आर्टिफिशियल सॅटेलाइट सर्वांना माहीत आहे आपल्याला, पण त्याची डेफिनेशन लिहिताना कशी लिहायला पाहिजे. एक मॅनमेड ऑब्जेक्ट आहे जो रिव्हॉल्विंग अराउंड द प्लॅनेट इन अ फिक्स ऑर्बिट, फिक्स प्लॅनेटच्या भोवती फिरत असतो, हे आपण आहे. आर्टिफिशियल सॅटेलाइट सर्वांना कळतं, पण डेफिनेशन करताना थोडासा प्रॉब्लेम येतो काही काही जणांना. आता त्यावरून बेस्ड ऑन देअर फंक्शन सॅटेलाइट्स आर क्लासिफाईड इन द फॉलोइंग. तर आपण इथे टाइप्स ऑफ सॅटेलाइट लिहायचं एका बॉक्समध्ये आणि फंक्शन ऑफ सॅटेलाइट लिहायचे. तर तुम्हाला 2 विचारले, तुम्ही कितीही तुम्हाला जेवढे माहिती आहे ते लिहू शकता. पहिल्यांदा समजा वेदर सॅटेलाइट लिहिलं तर त्याचं फंक्शन काय आहे, स्टडीड अँड प्रेडिक्शन ऑफ वेदर. जे आपण वेदर सॅटेलाइट आपण बघतो की आपल्याला सांगितलं जातं की वेदर एवढं डिग्री सेल्सिअस आहे, पुढचं आहे, हे असं आहे. हे सॅटेलाइटद्वारे आपल्याला कळतं आर्टिफिशियल सॅटेलाइटमुळे. त्यानंतर आहे कम्युनिकेशन सॅटेलाइट. आता कम्युनिकेशन सॅटेलाइट हे खूप इम्पॉर्टंट सॅटेलाइट आहे, आपण डेली लाईफमध्ये यूज करतो. इस्टॅब्लिश कम्युनिकेशन बिटवीन डिफरंट लोकेशन इन द वर्ल्ड थ्रू द यूज ऑफ स्पेसिफिक वेव्ज. आपण कुठूनही कम्युनिकेशन करू शकतो आपल्या फोनद्वारे, कशाद्वारे कम्युनिकेशन करतो, या देशातून दुसऱ्या देशामध्ये करू शकतो. तर कम्युनिकेशन सॅटेलाइट हे एक आर्टिफिशियल सॅटेलाइट आहे. त्यानंतर आहे ब्रॉडकास्ट सॅटेलाइट, टेलिकास्टिंग और
टेलिव्हिजन प्रोग्राम. आपण टेलिव्हिजन प्रोग्राम कुठलेही कुठे पाहू शकतो. अमेरिकेमध्ये इथे पाहू शकतो. एखादी क्रिकेट मॅच आहे बाहेरच्या देशातली, आपण इथे पाहू शकतो. हे काय ब्रॉडकास्ट सॅटेलाईट आहे, आर्टिफिशियल सॅटेलाईटनुसार आहे. पुन्हा नेव्हिगेशन सॅटेलाईट आहे. फिक्स द लोकेशन ऑफ एनी प्लेस ऑफ द अर्थ सरफेस ऑन इन टर्म्स ऑफ इट्स. म्हणजे समजा आपण कुठल्या तर लोकेशनला जायचं, कुठेही आपण भारतामध्ये फिरायचं, कुठेही फिरायचं, तर आपण लोकेशन आपण ट्रॅक करू शकतो आपल्या मोबाईलद्वारे. म्हणजे त्या ठिकाणी काय एक आर्टिफिशियल सॅटेलाईट यूज केलेला असतो. तर आपण असे विविध टाईप आहेत, त्याचे तुम्ही कुठलेही टाईप्स लिहा आणि त्याचे फंक्शन लिहू शकता. त्यानंतर पहा नेक्स्ट क्वेश्चन काय दिलेला आहे. ऑब्झर्व द गिव्हन फिगर रिॲक्टिव्हिटी सिरीज ऑफ मेटल्स अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. तर तुम्हाला या ठिकाणी एक डायग्राम दिसते. रिॲक्टिव्हिटी सिरीज दिलेली ऑफ मेटल्स तुम्हाला दिलेलं आहे. गोल्ड दिलेलं आहे सर्वात खाली, म्हणजे त्याची लोअर आहे. त्यानंतर सर्वात वरती जर बघितलं तर पोटॅशियम, सोडियम, लिथियम, कॅल्शियम दिले आहे. मध्यभागी मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, झिंक, आयर्न. तर तुम्ही डायग्राम व्यवस्थित ऑब्झर्व करा. त्यानंतर रिॲक्टिव्ह विथ वॉटर कोणते आहेत, रिॲक्टिव्ह विथ ॲसिडवाले त्यांनी मेन्शन केले आहे, रिॲक्टिव्ह विथ ऑक्सिजन दिलेलं आहे. तर हे सर्व दिलेलं आहे. यावर रिलेटेड क्वेश्चन जे आहेत त्यावर आपण आन्सर करायचे. फक्त डायग्राम बघायचे ना, आन्सर करायचं. खूप सिंपल आहे. नेम द 2 मेटल्स विच रिॲक्ट विथ वॉटर. रिॲक्ट विथ वॉटर तुम्हाला कोणकोणते दिसत आहेत. आता हे 4 दिसत आहेत. त्यापैकी कुठलीही 2 लिहायचे तुम्ही. पोटॅशियम, सोडियम, लिथियम, कॅल्शियम, कुठलीही 2 लिहू शकता. त्यानंतर नेम द 2 मॉडरेटरी रिॲक्टिव्ह मेटल्स. मॉडरेटरी रिॲक्टिव्ह मेटल्स म्हणजे मधली आपण कुठलीही लिहू शकतो, कुठलीही 2. त्यानंतर नेम द मोस्ट हायली रिॲक्टिव्ह मेटल्स फ्रॉम द मोस्ट लेस रिॲक्टिव्ह मेटल. आता सर्वात हायली रिॲक्टिव्ह कोणता आहे, वर आहे, सर्वात वरचा लिहू शकतो. आणि सर्वात लोअरवाला कोणता आहे, गोल्ड आहे, हे दिसत आहे, म्हणजे सर्वात लो लिहायचं आहे. आता हेच आन्सरमध्ये आपण लिहायचं आहे. प्रत्येकाला 1-1 मार्क्स आहे. पहिल्याचा आन्सर काय ना, 2 मेटल्स दॅट रिॲक्ट विथ वॉटर, पोटॅशियम, सोडियम, किंवा दुसरेही कुठेही लिहू शकता. 2 मॉडरेटरी रिॲक्टिव्ह एलिमेंट्स कोणते, मधले झिंक आणि आयर्न येणार. आणि मोस्ट हायली रिॲक्टिव्ह मेटल कोणता आहे ना, पोटॅशियम येणार. या डायग्राममध्ये तुम्हाला दिसते पोटॅशियम सगळ्यात वरती आहे. जसं जसं वर जाईल तसं हायर आहे. आणि गोल्ड हा सर्वात लोअर आहे. मोस्ट लेस रिॲक्टिव्ह मेटल गोल्ड. अशा प्रकारे प्रत्येकाला 1-1 मार्क आहे. हा होता 3 मार्कचा क्वेश्चन. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे कंप्लीट द फॉलोइंग टेबल. तर या ठिकाणी टेबल कंप्लीट करायचं आहे. पहिल्यांदा बघा, पहिल्या ह्याच्यामध्ये काय दिलं आहे, स्ट्रेट चेन ऑफ कार्बन कंपाऊंड. म्हणजे कार्बनचं रिप्रेझेंटेशन दाखवलं आहे. सी, पुन्हा C2 दाखवले, C3 दाखवले, C4 वेळेस दाखवले. स्ट्रक्चरल फॉर्म्युला पहिल्यांदा दाखवला आहे CH4चा दाखवला आहे. मॉलिक्युलर फॉर्म्युला CH4 आहे आणि त्याचं नेम काय आहे, मिथेन आहे. त्यानंतर CC दिला आहे. स्ट्रक्चरल फॉर्म्युला आपल्याला काढायचा आहे. त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला लिहायचा आहे आणि नेम इथेन दिलेला आहे. म्हणजे या ठिकाणी आपलं काय ना, ऑब्वियसली C2H4 येणार मॉलिक्युलर फॉर्म्युला, आणि C2H4चा आपला स्ट्रक्चर काढायचं आहे. पुन्हा C3 दिलेलं आहे, याचा आपलं स्ट्रक्चर फॉर्म्युला काय ना, C3H8चे आपल्याला स्ट्रक्चर फॉर्म्युला काढायचं आहे. त्याचं नाव काय ना ते लिहायचं आहे. अल्किनच्या ह्याच्यामध्ये येणार प्रोपीन आहे ना. त्यानंतर 4th ह्याचं दिलेलं आहे, तसंच आपल्याला त्याचं C4H10 लिहायचं आहे. त्याचं नाव आपण ब्युटेन लिहू शकतो. तर बघा, याचा आन्सर मी पुढे दाखवलेला आहे. पहिलं जे बघितलं C2H6चं स्ट्रक्चर पहा, हे असं असणार. त्यानंतर त्याचं नाव इथेन आहे. पुन्हा स्ट्रक्चर असं राहणार. त्याचं C3H8 आहे ना, त्याचं प्रोपेन म्हणतात. त्यानंतर C4H10 हे असं स्ट्रक्चर राहणार. त्याला आपण मॉलिक्युलर फॉर्म्युला C4H10 म्हणतो आणि याला नाव काय असतं, ब्युटेन असतं. खूप सिम्पल आहे. तुम्हाला स्ट्रक्चर कसं काढायचं एक कळालं की त्याच्यावर फक्त कार्बन वाढवायचे आणि हायड्रोजन वाढवायचं, एवढंच आपल्याला यायला पाहिजे. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन पहा काय आहे. आता सर्वात इम्पॉर्टंट क्वेश्चन जो आहे आपला 5 मार्क्सचा क्वेश्चन आहे. सर्वांना डिफिकल्ट जातो यामध्ये. तर हा क्वेश्चन खूप इझी आला होता लास्ट इयरला. पहा, पहिला जो क्वेश्चन आहे त्यामधला क्वेश्चन आन्सर एनी 1 असतं. आपल्या 2 पैकी 1 सॉल्व करायचे असतात. जेव्हा असे क्वेश्चन येतात की जेव्हा असे सब टाईपमध्ये क्वेश्चन येतात, खूप इझी असतात. जर 3 क्वेश्चनपैकी तुम्हाला 2 जरी क्वेश्चन येत असेल तर तुम्हाला 3 ते 4 मार्क भेटून जातात आणि बाकीचं एखादा मार्क्स काटला तर चालतं. पण जर तुम्हाला डायरेक्ट एक्सप्लेन करा पूर्ण म्हणलं तर त्यामध्ये एक्सप्लेन करायला तुमचं चुकू जाऊ शकतं. त्यामध्ये बघा, पहिला जो क्वेश्चन आहे बघा, ड्रॉ सायंटिफिकली करेक्ट लेबल डायग्राम ऑफ ह्युमन आय अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन बेस्ड ऑन इट. तर पहिल्यांदा आपल्याला ह्युमन आयची डायग्राम काढायची. खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे ह्युमन आय. तुम्हाला खूप वेळेस एक्झामला विचारलं, यावर आपण सुरुवातीला MCQ पण पाहिलेलं आहे आणि यावर एक्सप्लेन करायला विचारलं जाऊ शकतं, काही विचारलं जाऊ शकतं. या ठिकाणी फक्त आपला डायग्राम काढायचे आहेत. 2 मार्क्सला ही डायग्राम राहणार. त्यानंतरचे जे खाली 3 क्वेश्चन दिले आहे, प्रत्येक क्वेश्चनला 1-1 मार्क राहणार. पहिल्यांदा याची डायग्राम पहा कशी काढायची. तुम्हाला जशी बुकमध्ये आहे तशी काढायची आहे. डायग्रामचं स्ट्रक्चर तर सर्वांना येईल असं मला वाटते, पण त्याची जी लेबलिंग आहे ही खूप महत्त्वाची आहे. कुठलीही लेबल मिस होणार नाही, जेणेकरून कुठलेही मार्क काढणार नाही आपलं एक्झामिनर. हे आपण प्रयत्न करायचा आहे. रेटिना कुठं आहे आपल्याला माहीत पाहिजे, पिपिल कुठं आहे, आयरिस कुठं आहे हे महत्त्वाचे, कोरोना पण महत्त्वाचं आहे. पुन्हा लेन्स कोणतं वापरते आहे, पुन्हा ऑप्टिक डिस्क, ऑप्टिक नर्व, मसल, जेवढे तुम्हाला नावं
पॉसिबल आहे तेवढे करा, कारण जर तुम्हाला एखाद्या वेळेस यावेळेस मागच्या वेळेस तुम्हाला फक्त डायग्राम विचारली, ह्यावेळेस तुम्हाला डायरेक्ट फंक्शन पण विचारलं जाऊ शकतं. त्या ठिकाणी तुम्हाला फंक्शनसाठी हे डायग्राममधले नावं एक्सप्लेन करावे लागतील, त्यासाठी खूप इम्पॉर्टंट राहणार आहे. त्यानंतर जे आपण क्वेश्चन दिले आहेत ते पाहूया. क्वेश्चन काय दिले आहे पहिला, नेम द टाईप ऑफ लेन्स इन द ह्युमन आय. तर यामध्ये लेन्स कोणता यूज होतं, तर याचा आन्सर येतो कॉन्व्हेक्स लेन्स येतं. त्यानंतर नेम द स्क्रीन ॲट विच द मॅक्झिमम अमाऊंट ऑफ इन्सिडंट लाईट इज रिफ्लेक्टेड. तर पहिल्याचा आन्सर तो कॉन्व्हेक्स लेन्स आहे, तर दुसरंच आहे कोर्ना. तर याचं आहे तिसरं जर बघितलं तर स्टेट द नेचर ऑफ इमेज फॉर्म बाय अन ऑब्जेक्ट ऑन द स्क्रीन इनसाइड द आय. इनसाइड द आयमध्ये कशी होती इमेज, त्याचे स्ट्रक्चर काय असतं, तर रिअल आणि इन्व्हर्टेड असतं. हे मी फक्त शॉर्टमध्ये लिहिलं आहे, तुम्हाला वाक्यामध्ये लिहायचे आहे. प्रत्येकाला 1-1 मार्क्स आहे, तर या डायग्रामला आपल्याला 2 मार्क्स आहे. असे 5 मार्क्सचा क्वेश्चन आहे, खूप इझी क्वेश्चन होता. सर्व मुलांनी मला वाटतं मागच्या वर्षी हाच चूज केला असेल. त्यानंतरचा दुसरा जो क्वेश्चन आहे, तो दुसरा क्वेश्चन थोडासा वेगळा आहे. काही जणांनी जर व्यवस्थित केला असेल तर हा पण सिम्पल आहे. बघा, ऑब्झर्व द फॉलोइंग पिक्चर अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. तर या ठिकाणी तुम्हाला डायग्राम दिलेला आहे, कॅथोड ॲनोड रिॲक्शन दिलेली आहे, सगळं दिलेलं आहे, रस्टबद्दल दिलेलं आहे. तर व्हॉट इज रस्ट विचारलं आहे पहिल्यांदा, याला 1 मार्क्स आहे. पुन्हा राईट द केमिकल फॉर्म्युला ऑफ रस्ट विचारलेला आहे, याला 1 मार्क्स आहे. ॲक्च्युली तो तर आपल्या डायग्राममध्ये दिलेला आहे, फक्त आपल्याला ओळखायला यायला पाहिजे की रस्ट हा आहे म्हणून. त्यानंतर थर्ड जर बघितलं, राईट द रिॲक्शन ऑफ ऑक्सिडेशन ऑफ आयन ॲट ॲनोड. ॲनोडच्या इथली आपल्याला रिॲक्शन लिहायची आहे. पुन्हा राईट द रिॲक्शन ऑफ ऑक्सिडेशन ॲट आयन ॲट कॅथोड लिहायची आहे, याला 1 मार्क आहे. आणि शेवटी 5वं जे आहे त्याला व्हॉट इज करोजन हे एक्सप्लेन करायचं. खूप हे पण सिम्पल होतं ॲज कम्पेअर टू फर्स्ट. थोडंसं डिफिकल्ट आहे, पण जर आपला हा क्वेश्चन असा जर रिपीट जर झाला तर आपल्याला आन्सर करता यायला पाहिजे. बघा याचा आन्सर पहिलं जर बघितलं, रस्टची डेफिनेशन काय लिहायची. रस्ट इज अ रॅडिश ब्राऊन कलर्ड हायड्रेटेड फेरिक ऑक्साईड लेअर डिपॉझिटेड ऑन द सर्फेस ऑफ आयन ऑब्जेक्ट दॅट आर एक्सपोज इन अ मॉइस्ट एअर. तर रस्ट काय आहे, रेडिश ब्राऊन कलर्ड असतं, जे फेरिक ऑक्साईड लेअर असतं ते डिपॉझिट होतं आपल्या सर्फेस ऑफ आयन, त्याच्यामध्ये हे होतं. ते आपल्या डायग्राममध्ये आपल्याला दिसत आहे. आपल्या ह्या केमिकल फॉर्म्युला पण आपण डेफिनेशन करू शकतो. तर याचं केमिकल फॉर्म्युला ऑफ रस्ट काय असणार, Fe2O3 XH2O. XH2O हा आपला असं लिहायचं, कारण हा जनरल फॉर्म्युला आहे. या ठिकाणी खूप जण Fe2O3 H2O लिहितात, तुम्हाला Fe2O3 फक्त XH2O लिहायचं आहे. या ठिकाणी X आपण जनरल फॉर्म्युला आहे म्हणून. त्यानंतर ॲनोड रिॲक्शन काय येणार, Fe गिव्ज Fe2++2-, म्हणजे आणि आपल्याला स्टेट पण लिहायचे आहेत, कारण आपले मार्क्स कुठेही कट व्हायला नाही पाहिजे, कारण अर्धा मार्क्स कटला जाऊ शकतो जर स्टेट नाही लिहिल्या म्हणून. मग Fe काय सॉलिड आहे, Fe2+ काय येणार आपल्या ॲक्वियस येणार. चौथं आहे कॅथोड रिॲक्शन. कॅथोड रिॲक्शन म्हणजे आपलं काय येणार, अगोदर आपल्याला Fe2+ येणार, Fe2 ॲक्वियस, ते काय येणार त्याचा आन्सर, त्याचं प्रोडक्टमध्ये Fe3+ ॲक्वियस येणार आणि इलेक्ट्रॉन 1- होणार. हे होतं आपलं कॅथोड आणि ॲनोड रिॲक्शन. प्रत्येकाला 1-1 मार्क आहेत. आणि 5वा जे आहे आपलं जे क्वेश्चन काय विचारला होता, व्हॉट इज करोजन. लास्ट क्वेश्चन आहे, मेटल्स गेट अट्रॅक्टेड बाय सबस्टन्सेस अराउंड इट सच ॲज मॉइश्चर, ॲसिड एक्सेट्रा. मेटल इज सेड टू करोड टू दिस अटॅक अँड प्रोसेस इज कॉल्ड करोजन. तुम्ही असं करू शकता किंवा एक्झाम्पल देऊन सुद्धा एक्सप्लेन करू शकता, पण डेफिनेशन तुम्ही व्यवस्थित करा. करोजन कसं आहे हे आपल्याला माहीत पाहिजे. करोजन सर्वांना माहीत आहे, गंजणे, ते आपण एक्सप्लेन केलं जाऊ शकतं. तर अशा प्रकारे आपला हा मार्च 2020चा जो पेपर आहे, क्वेश्चन पेपर ऑलरेडी मी एकदा अपलोड केला होता. याचं पूर्ण हे सोल्युशन या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेले आहे. नेक्स्ट तुम्हाला कोणत्या आणखीन क्वेश्चन पेपरचं सोल्युशन पाहायचं आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. थँक्यू.